मातंग समाजाचा सचिन साठे, त्या सचिन साठेले छत नव्हतं राहण्यासाठी, 2 टायमाचं जेवण नव्हतं, इकडे लंगलंग लंगलंग सारखा भटकत होता. पण महाराणा त्याला घर बांधून दिलं, 2 टायमाचं जेवण दिलं आणि तेलेच बेमान झाला. आणि म्हणते महार चालत नाही. अरे दुश्मना, महार चालत नाही म्हणतं. अरे बोलाच्या अगोदर जीभ कानी कटली तुझी. महाराचे उपकार माहिती आहे किती आहे तुमच्यावर. फेडू फेडू म्हटलं गाभण होऊन जाल, पण फेडू शकणार नाही. रक्ताचे पुरे वाहना तरी फेडू शकणार नाही. महाराजांच्या मुळे तुम्ही इज्जतीनं श्वास घेऊन राहिले, जगून राहिले, बोलून राहिले, छाती काढून चलून राहिले. महाराजाची कृपा आहे. म्हणतो ना भाऊ, कुत्र पोसाले पुरते, पण अशा लोकांना आपण साथ देतो कठीण समयी, तर हे लोक बेमान होतात. त्याच ठिकाणी का तो कुत्रा आला असतं दादा, बेमान कधी झाला नसतं. पण आता कसं आहे की हा सचिन साठे हा व्यक्ती RSSचे ऐकून समाजामध्ये तेढ निर्माण तर करून राहिला, पण त्यांना भडकवण्याचं काम करून राहिला. कळलं काय? माझा आंबेडकरी मातंग समाज एकच सांगणं आहे त्यांना का सचिन साठे हा भाडकावून नुसता भडकून राहिला. आंदोलन करण्याचं उद्दिष्ट काय आहे त्याचा? फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, दुसरं काहीच नाही. माझं एकच म्हणणं आहे, राजू थाटे यांनी बोलणं बंद केलं, राजू थाटेंनी टीका करणं बंद केलं, राजू थाटेंनी घोषणा म्हणजे बोलायचं पद्धत त्यांनी चेंज केली. तर हा सचिन साठे आता स्वतःला काय समजून राहिला काय नाही, आता त्याचा पलटवार चालू झाला. पण मला हे समजत नाही की हा सचिन साठे याला महाराणी एवढं काही देऊ नये, हा बेमान का कसा काय झाला हे मला समजत नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महाराणे यांना जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, आणि म्हणतो काय बाबासाहेब चालतो म्हणते. उपकार नाही करून राहिला. बाबासाहेब चालतो म्हणून उपकार नको करू. बाप आहे बाबासाहेब आंबेडकर तुमचा, लक्षात ठेवा. तुम्ही उपकाराच्या गोष्टी करू नका. आम्हाला महार चालत नाही. महाराने दिलेला गुब्बुऱ्या चालते खासाठी, महार चालत नाही. तुमच्या आई बहिणीवर अत्याचार होते तर महार धावून येते. तुमच्या आई बहिणीवर कोणी डोळा टाकते तर महार धावून येते. तुमच्या घराचं छत कोणी घेऊन जाते तर महार धावून येते. तुमच्या आई बहिणीवर अत्याचार झाला, तुमच्या भावावर अत्याचार झाला, तुमच्या समाजावर अत्याचार झाला तर महार धावून येते. आता भाऊ, तुमच्या महिलेवर तुमच्या भावावर अत्याचार झाला तर कोण धावून येणार? ते RSS, ते BJP येईन काय? त्याला बोलावचा. आता माझं एकच म्हणणं आहे माझ्या बौद्ध बांधवांना, कोणीही धावून जाऊ नका. कारण ह्या लोकांना तेवढं करा ना तुम्ही, तेवढं म्हटलं त्यांना जाण नाही राहत. त्याच्यापेक्षा आपण न केलेलं बरं. हे काही लोक बाणगुळ आहे, हे समाजकंटक आहे. आपण कितीही चांगलं केलं ना, आपण कितीही चांगलं यांच्या संग वागलं ना, यांना आपला भाऊ काय आपला जीव दिला ना, तरी यांना काही फरक पडत नाही. कळलं काय? हे सचिन साठेंचं वक्तव्य अगोदर सचिन साठेनं म्हटलं तर बाबासाहेब जिवंत राहिले असते तर महारांच्या ढुंगणार मारल्या असत्या. महार हा शब्द त्या माणसाच्या तोंडातच राहते. महार म्हणजे हा व्यक्ती डायरेक्ट महार बोलतो. विचार करा, आम्ही तरी मातंग बोलतो, आम्ही मांग वगैरे बोलत नाही, मांगत्या बोलत नाही. हा डायरेक्ट महार बोलतो. आम्हाला महार चालत नाही. याला माझं एकच म्हणणं आहे, गैभान्या तू महाराष्ट्रात राहून राहिला ना, ते आमच्यामुळं हे महाराष्ट्र आहे. जिथपर्यंत हा महार तिथपर्यंत हा महाराष्ट्र. इथला महार संपला तर महाराष्ट्र खतम. हे लक्षात ठेव. महारांची कर्मभूमी आहे, ही जन्मभूमी आहे. हे लक्षात ठेव. बोलण्याच्या वेळेस जीभ का कपली नाही मला हे समजत नाही तुझी. बाबासाहेब आंबेडकर चालतो ना, बाबासाहेब आंबेडकर चालतो ना, म्हणजे चालणारच. बाबासाहेब आंबेडकर का नाही चालणार? चालूनच घ्या लागेल, कारण बाप आहे बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब आंबेडकर बाप आहे, ह्या भारताचा बाप आहे. कळलं काय? आणि मला सांग, तुम्हाला महार चालत नाही. बाबासाहेब आंबेडकर तर महार आहे. बाबासाहेब आंबेडकर महार आहे. कळलं काय? बाबासाहेब आंबेडकर महार आहे. मग तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर चालायला नाही पाहिजे. चालायला नाही पाहिजे. आता कसे बाबासाहेब आंबेडकर चालायला लागले तुम्हाला? अरे वर्गीकरण चालू आहे, त्याच्याने तुम्हाला बाबासाहेब दिसते. जेव्हा तुमच्यावर बितते तेव्हा बाबासाहेब दिसते, आणि जेव्हा तुम्ही मस्त तूप रोटी खात राहतात तेव्हा तुम्हाला बाबासाहेब दिसत नाही. कळलं काय? आमचा बाबासाहेबाचा वापर तुम्ही फक्त कशासाठी घेऊन करून राहिले? वर्गीकरण आहे म्हणून, नाव घ्या लागते म्हणून घ्या लागते बा. आता आमच्या बापाचं नाव घेत ना तुम्ही. एवढे बिनलाजी लोक आहात तुम्ही. कळलं काय? बाबासाहेब आंबेडकर हे तुमचा बाप आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि महाराची कृपा म्हणजे तुमच्यावर एवढी आहे की तुमच्या गांडीली चड्डी आहे ना, हे महारानं दिली आहे. तुमच्या घरावर छत आहे ना, ते महारानं दिलेलं आहे. 2 टाईमचं खाताना ते महारानं दिलेलं आहे. हे विसरू नका. आणि महारालाच बेमान होत असाल तर मला हे समजत नाही की तुम्ही महाराला बेमान कसे काय झाले. माझ्या बौद्ध बांधवांना माझं एकच म्हणणं आहे, यांच्यावर काही होत असेल तरी जाऊ नका. यांना काही फरक पडत नाही. यांना जाण नाही या कुणाच गोष्टीची. यांच्या बहिणीवर अत्याचार होत असेल होऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. यांच्या भावावर अत्याचार होत असेल होऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण ह्या लोकांना काही जाण नाही आहे कोणाचीच. महाराने एवढं करू नाही, यांना काही जाण नाही आहे. कळलं काय? कारण हे लोक बिनलाजी आहे. यांना कितीही काही बोला, कितीही काही करा, कितीही चांगलं द्या, अरे तुम्ही तुमचा कलिजा त्यांना उपकार केले काय, अशी गोष्ट आहे. माझं एकच म्हणणं आहे, बाबासाहेब आंबेडकर पाहिजे तर उपकाराने बोलून राहिले काय? मानावंच लागणार बाबासाहेबाला. तुमच्या घरात बाबासाहेबाचा फोटो नाही आहे. तुम्ही बाबासाहेबाचा फोटो तुम्ही झेंड्यापाशी उलटा डिलटा लावता. अण्णाभाऊ साठेची जयंती केली तर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा अपमान केला तुम्ही. म्हणजे तुम्हाला अपमान करण्यासाठी हा महाराज दिसतो. तुम्ही आंदोलन करू राहिले उपवर्गीकरणासाठी आणि त्याच्यात बोलता डायरेक्ट महार 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 शिवाय दुसरं बोलणंच नाही तुम्हाला. महार शिवाय दुसरं बोलणंच नाही. मला हेच समजत नाही, एवढा द्वेष महाराजा प्रती, एवढा द्वेष एवढा देश कुठून आला महाराजा प्रती? महारानं काय बैकवलं तुमचं? मला हेच समजत नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे. कळलं का दादा? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.